अरे कुठं गेलतास तू? ठीक आहे सर, मी फोनवर बोलायला तुला कळत नाही काय? खिडकीतून पळून गेलास ना? बरं झालं विषय काढलास ते. काल तूच मला दारू पाजलीस ना? बोल की. होय, पाजली. काय मुलगी आहेस तू? मला पण कोणीतरी दारू पाजली होती. स्वीटी, म्हणजे ती तूच होतीस? ए, तुला नाही पाजली मी माझ्या शुभूला पाजली होती. आणि समज तुला पाजली पण असेल, काय करणार आहेस तू? माझं घाबरत नसतोय मी तुला, काय करणार आहेस बोल की. स्वीटी, तू जर मला दारू पाजली असशील ना, तर मी तर तुला थँक्यू म्हणेन. खरंच थँक्यू. तुझ्यामुळे मला माझं मन मोकळं करता आलं. शुभू, आय लव्ह यू. स्वीटी, कधी कधी आपण माणसांचं वाईट करायला जातोय आणि होतंय चांगलंच. थँक्यू. तुम्ही दोघं कशापायी खुश आहेस मला कळना झालंय. आणि श्रावणे, तुला ठाऊक आहे काय, काल शुभू माझ्या खोलीत आला होता दारू पिऊन. काय? मी आलोच नव्हतो, तू घेऊन गेलतीस. एकूण एकच झालं की रे शुभू. पण तू माझ्या खोलीत आला होतास की रे, आणि आम्ही दोघच होतो फक्त. मला बी तेच विचारायचंय, खोलीत का घेऊन गेलतीस? काय विचार होता तुझा? अरे कसला विचार घाल चुलीत. शावने, खरं सांगू तुला, आमच्या दोघांमध्ये काय काय झालंय मी तुला सांगू पण शकणार नाही बघ. काही झालेलं नाहीये स्वीटी. काय झालं नाहीये? शुभू, खरंच काय नाही केलंस तू? मग मला असं जवळ कोणी खेचलं, असं कमरेत कोणी हात घातला, आणि मला पप्पी घ्यायला कोण आलं होतं? स्वीटी, काही काय बोला लागलेस? त्यातलं काही खरं नाहीये. श्रावणी, मी आईची शपथ घेऊन सांगतोय, ही मुलगी खोटं बोलतीये. मूर्ख मुलगी आहे, नालायक मुलगी आहे ही. मी खोटं बोलतोय? अरे मला खोटं बोलून काय मिळणार आहे शुभू? तुला खरंच आठवण झालं आपलं काय काय घडलं काल? नाही, शक्यच नाही. स्वीटी, तुला लाज नाही वाटत का ग? शुभूवर असले आरोप करतेस, इतक्या खालच्या पातळीला उतरलीस तू. ए, बंद पड. तुला मध्ये पडायची काहीच गरज नाही हा. तो माझा आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, तुझा त्याच्यावर डोळा आहे, हाय का नाही?